जैन ट्विस्ट जैन फन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा इथे होतोय. आजच्या कार्यक्रमाला आपल्याला डॉक्टर कुट्टी आणि डॉक्टर नाझीर एडर हे दोघं प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आणि कार्यक्रमाचं अध्यक्षपद श्री सतीश आळेकर भूषवणार आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरून स्थानापन्न करावे. मान्यवरांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं अशी मी प्रकाशक डॉक्टर सुनीती शारंगपाणी यांना विनंती करते. आजच्या समारंभाचे अध्यक्ष श्री सतीश आळेकर. प्रमुख पाहुणे डॉक्टर कुट्टी. प्रमुख पाहुणे डॉक्टर नाझीर एडर. पुस्तकाचे लेखक डॉक्टर राजीव शारंगपाणी. मान्यवरांच्या सत्कारानंतर स्वागतानंतर या पुस्तकाच्या निर्मितीत ज्यांचा मोलाचा सहभाग आहे अशांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन आपण करणार आहोत. या पुस्तकाचं सुबक मुद्रण करणारे अक्षरछायाचे गौरी आणि निनाद माटे आणि त्यांची सहकारी राजेश. पुस्तकाच्या आशयाला उठाव देणारे मुखपृष्ठ आणि पुस्तकातले रेखाचित्र काढणारे चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे. अक्षरछायाची राजश्री आलेली आता मी तिला विनंती करते की तिने सत्कार स्वीकारण्याकरता यावं. पुस्तकाची छपाई करणारे श्रीयुत कर्णिक. आहेत का? पुस्तकाची बांधणी करणारे श्रीयुत मान्य दोघे जण आलेले दिसत. हे पुस्तक ज्यांना लेखकाने अर्पण केलंय त्या मुलांपैकी एक अमृता इनामदार म्हणून अमेरिकेत असते. तिने त्या सर्वांच्या भावना प्रातिनिधिक रूपाने आपल्याला पाठवल्यात. श्रीमती गौरी इनामदार आता ते आपल्याला वाचून दाखवतील. मी गौरी इनामदार यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठ ठेवलं. नमस्कार. अमृता इनामदार ही माझी सून. तिने आज पत्र लिहून तिच्या भावना तिचं मनोगत व्यक्त केलंय. मी आपल्या पुढे ते सादर करते. दिवसाला नेहमीसारखी सुरुवात झाली होती. म्हणजे डोळे उघडल्या उघडल्या मेल बॉक्स चेक केली
आणि शारंगपाणी सरांकडून आलेला मेल टॉप प्रायोरिटीने उघडला. खरं सांगते, मी उडालेच. ताबडतोब नवऱ्याला झोपेतनं उठवून सांगितलं, देवेन, अरे डॉक्टर शारंगपाणींनी केवढा मोठा सन्मान देव केलाय मला. त्यांच्या नव्या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेत त्यांच्या लाडक्या विद्यार्थिनींमध्ये त्यांनी माझे नाव घातलंय. मन आनंदानं उड्या मारू लागलं. घरातली कामं भराभरा आवरून न्यूयॉर्क स्टेटमधल्या माझ्या हॉस्पिटलकडे कामाला जाण्यासाठी माझी गाडी वेगानं धावू लागली. पण त्याहीपेक्षा अधिक वेगानं मन मात्र पुण्यात पोचलं. सायन हॉस्पिटल, मुंबई इथं फिजिओथेरपीमध्ये माझं ग्रॅज्युएशन झाल्यावर मी पुण्याला माझ्या घरी आले. आईच्या मैत्रिणीच्या ओळखीनं मी डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये शिकण्यासाठी जाऊ लागले. सरांची पर्सनॅलिटी बघूनच आपल्याला इथे खूप काही शिकायला मिळणार याचा पूर्ण विश्वास वाटायला लागला. सरांबरोबरचा प्रत्येक दिवस जादूभरा वाटू लागला. पेशंट ज्या पद्धतीनं चालत केबिनमध्ये प्रवेश करायचा ते बघूनच सर निदान करायचे. बघा, कंबर गेलीये किंवा मान आखडलीये. बरोबर ओळखून विचारायचे, तुम्ही बँकेत का? तुम्ही टीचिंगमध्ये असणार. अशा प्रश्नांनी पेशंटचं स्वागत असायचं. ते ऐकून पेशंट गार झालेला आम्ही बघायचो. तुम्हाला काही झालेलं नाही, ती मानेची कॉलर आधी फेकून द्या. कमरेला पट्टा लावून यापुढे मुळीच यायचं नाही. दिलेले व्यायाम रोज करा, पुन्हा यायला लागणार नाही. पेशंटचा चेहरा एकाच वेळी आश्चर्यचकित की एवढ्या साध्या सोप्या व्यायामाने मी बरा होणार. महागड्या तपासण्या, गोळ्या, औषधं, एक्सरे, MRI न करता. आणि त्याच वेळी दिसायचं डॉक्टरांनी दिलेल्या आत्मविश्वासानं वाढलेलं मनोधैर्य सुद्धा. पेशंट्सनी बरोबर आणलेले कुठलेही रिपोर्ट्स डॉक्टरना कधीही बघण्याची आवश्यकता वाटत नाही. पेन, वेदना, दुःख याकडे बघण्याचा सर्वस्वी नवा अँगल मला सरांकडे मिळाला, जो माझ्या कॉलेजच्या अभ्यासक्रमात कधीही शिकवला नव्हता. पेशंटशी कसं बोलायचं हे मी सरांकडून शिकले. बोलावं कसं याबरोबरच काय वाचावं, कसं वाचावं हेही सरांनी शिकवलं. सरांच्या बरोबर राहिल्यामुळे विचार करण्याच्या पद्धतीमध्ये आणि एकूणच जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये आमूलाग्र बदल झाला. माझ्या घरी झालेले छोटे मोठे वाद माझ्याशी नाही बरं का, तिच्या नवऱ्याशी. एखादा महत्वाचा निर्णय घेण्याची वेळ आल्यावर मनाची झालेली उलघाल, माझ्या पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर मधल्या सगळ्या समस्यांवर माझ्याकडे एकच अक्सीर इलाज होता आणि कायमसाठी आहे. तो म्हणजे कुठल्याही वेळेला अमेरिकेतून भारतात ताबडतोब डॉक्टर शारंगपाणींना फोन करायचा. कारण आता ते माझे फक्त गुरु नाहीत, तर फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईडही आहेत. भारतातल्या प्रत्येक भेटीमध्ये डॉक्टरांच्या घरी जाऊन पोटभर गप्पा, क्लिनिकमध्ये जाऊन नवीन अपडेट्स घेणं हे तर अगदी असतंच असतं. आज अमेरिकेतल्या त्यांच्या पेशंट्सना ते जेव्हा विश्वासानं माझ्याकडे पाठवतात तेव्हा खरंच खूप कृतार्थ वाटतं आणि सरांनी दिलेलं हे सर्टिफिकेटच आहे असं वाटतं. माझ्या आयुष्यात ज्या व्यक्तींना मी मानते त्यात सर्वोच्च पदावर डॉक्टर शारंगपाणी आहेत हे सांगायला मला खूप आनंद होतोय. त्यांचं उत्तराई कसं व्हायचं हा मला पडलेला खूप मोठा प्रश्न आहे. धन्यवाद. धन्यवाद गौरी नंदा. अमृताच्या प्रामाणिक भावना तुम्ही अगदी नेमक्या आणि अचूक शब्दात आमच्यापर्यंत पोहोचवल्या. एक छोटीशी गोष्ट सांगायची होती. आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या सोयीकरता म्हणून मराठीप्रमाणेच आवश्यक तिथे आज इंग्रजीतूनही आपण निवेदन करणार आहोत. म्हणजे हा बायलिंग्वल प्रोग्राम थोडासा उपक्रम कार्यक्रमाचा राहणार आहे. तर आता सुरुवातीला या पुस्तकाविषयी थोडंसं. झेन स्पिरिट, झेन ट्विस्ट, झेन फन या पुस्तकाच्या नावामुळेच पुस्तकाविषयीचं आपलं कुतूहल वाढतं. आपल्यापैकी अनेकांनी झेन कथा वाचल्या असतील. हायकू या जपानी कविता प्रकारासारख्या या छोट्याशा गोष्टींमध्ये शेवटच्या 1-2 ओळीत त्याचं मर्म सामावलेलं असतं. पण या पुस्तकात याविषयी काय हे मी नाही तुम्हाला सांगणार, त्याविषयी लेखक बोलतीलच. मी एवढंच सांगते पुस्तकाच्या तांत्रिक बाबींविषयी. पुस्तक इंग्रजीत आहे, त्याचा आकार नेहमीपेक्षा वेगळा आहे आणि शारंगपाणी प्रकाशनच्या इतर सर्व पुस्तकांप्रमाणेच मुद्रण, छपाई, मुखपृष्ठ, आतली रेखाचित्र
या सर्वच बाबतीत ते अतिशय सरस उतरलेलं आहे. पुस्तकामध्ये काय आहे आणि पुस्तक कशाविषयी आहे याविषयी शारंगपाणी तुमच्याशी आता बोलतील. त्या अगोदर मी त्यांचा अगदी थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर राजीव शारंगपाणी हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला परिचित आहेत. Though a doctor by profession, he always likes to indulge in acquiring new skills. Reading, writing, cycling, paragliding, trekking, and shooting are some of his hobbies. Since few years, he has been learning Indian flute and violin. Plus, he has authored 2 books in English and 7 books in Marathi, which have received a huge response from readers. He writes a weekly column in a Marathi newspaper as well. I request Dr. Rajiv Sharanpani to share his viewpoint with us as to why he wanted to write this book. नमस्कार. आपण सर्व कशा ना कशा गोष्टीचा वेगवेगळ्या प्रकारे शोध घेत असतो. वी आर ट्राईंग टू फाइंड आउट व्हॉट इज लाईफ ऑल अबाउट. आणि माझ्या ज्या विद्यार्थी मित्रांना मी पुस्तक अर्पण केलं आहे ते सगळे माझ्याबरोबर याच्यात सामील झाले आणि मनापासून सामील झाले. त्याच्यासाठी त्यांना पुस्तक अर्पण करण्यात आलेलं आहे. त्या सर्वांच्या बाबतीत एक गोष्ट कॉमन आहे, ते म्हणजे त्यांचं माझ्यावर अतिशय प्रेम आहे आणि माझंही खरंच त्यांच्यावर तसंच प्रेम आहे. कधी कधी मला माझं कमी आहे का असं वाटतं, इतपत त्यांचं माझ्यावर जास्ती प्रेम आहे. म्हणजे आय नो स्टुडंट्स लव्ह देअर टीचर, बट टू व्हॉट एक्सटेंट आय रिअली डोंट नो. प्रत्येकाने आपला मार्ग शोधाचा जो निवडला आहे तो ज्याच्या त्याच्या कपॅसिटीप्रमाणे आवडीप्रमाणे चालू आहे. जसे आजचे अध्यक्ष सतीश आळेकर, त्यांनी ॲक्टिंग, प्ले रायटिंग याच्यातनं काय काय केले आपल्याला माहितीच आहे. महान नाटककार म्हणून आता मराठीतले लोक त्यांना ओळखतात. ही हॅज ट्राय टू फाइंड हिज थिअरीज or practices of life through writing and acting. Dr. Shankaran Kutti is trying to find out through teaching English and getting interaction with students. And Dr. Edel is finding it out through various ways. She will tell you in his biodata. Right from cake cooking to tailoring, not one thing he has not done. आणि हर हुन्नरी कोणाला म्हणायचं तर त्याला म्हणायचं हे मला माहिती आहे. आज इथे बसलेले तिघही जणांना याच्यासाठी मी मानतो म्हणून त्यांना आज इथे बोलवलंय. सतीश आळेकर आम्हाला PSM डिपार्टमेंटमध्ये दिसायचे, तेव्हा आमचा त्यांचे शिक्षक म्हणून कधी संबंध आला नाही आणि ते किती मोठे नाटककार आहे ते माहीत असायचे. आमची तेव्हाची बघायची दृष्टी नव्हती, कारण PSM डिपार्टमेंटच आमच्या दृष्टीने कचरा डिपार्टमेंट होतं. त्यामुळे त्याच्यात कोणी मोठी माणसं असतील असं वाटायचं काही शक्यताच नव्हती. पण नंतर जेव्हा कळलं तेव्हा असा विश्वास बसेना की आपण रोज या माणसाला बघायचो आणि हा इतका मोठा नाटककार, पण ही नेव्हर वोर इज ग्रेटनेस ऑन हिज स्लीव. एकदम नॉर्मल माणूस. म्हणजे याचं फार कौतुक आहे, कारण बारीक सारीक गोष्टी केल्यानंतर लोकांचं केवढं काय होतं ते आपण बरेच वेळा पाहतो. त्याच्यानंतर ललित कला केंद्राचे मुख्य म्हणून ललित कला केंद्र कसं आदर्शवत चालवलं आणि ललित कला केंद्राच्या वाटचालीत सगळ्यात मोठा वाटा त्यांचा आहे. कारण त्याने आता जो मार्ग आखून दिला आहे त्याच्यावरनं नुसतं चालत जरी राहिलं तरी त्याचं खूपच चांगलं काहीतरी होईल. डॉक्टर शंकरन कुट्टी अँड हिज वाईफ सुशीला, शी इज ऑल्सो हिअर. We happened to be friends totally by chance. We had gone to Telicheri for some project given to us by Sports Authority of India. And that time he was a lecturer in English and he worked with us as a translator. We were working with gymnastics. Basically, Telicheri was known for as a circus town, and lot of children used to come out from Telicheri for gymnastics and circus as circus artists. He worked with us as an interpreter or translator, and we never knew when we became friends. Last day, the story is really amazing. Last day he invited us to his house for some very nice Kerala food, I think stew and all, fantastic Kerala food, I like it even today. And just
great fun in that evening. And our train was to leave at 9 o'clock. He dropped us at around 8:15 on the station. That time Teliceri station was a very small station. And after some time he left us. After about 15 minutes, we saw a small dim light of a scooter coming back. I said, now who is coming? Because only 2-3 people were there on the platform. At this time, who will come again? And found out Shankaran and his wife were there. I said, Shankaran, why you come here again? He says, when I went home, Sushila was crying. I said, what happened? He said, I forgot to give them payasam. So he had got the flask full of payasam, gave it us out on the platform, we ate it, and then he went home. Such loving couple, I think everyone should have as their friends. Nazir Edel is my friend, and although we started without knowing each other for quite a long time, we were in medical school for 4.5 years, but we were never particularly close. That thing happened during internship, when he was absolutely modest about his success, and he wouldn't want to inflict himself on other people. But that was not my nature, so I inflicted myself on him repeatedly. And finally we became friends, I suppose. म्हणजे तो इतका सरळ मार्गाने चालणारा माणूस तुम्हाला दिसलाच नसता. म्हणजे तो भाजलेले शेंगदाण्यासह नाईफ आणि फोर्कनी खायचा. तिथपासनं त्याची तुमच्या एक एक गोष्टी सांगायला तुमचा विश्वास बसणार नाही. पण त्यातनं बाहेर काढण्यासाठी आम्ही छळण्याच्या ज्या युक्त्या वापरल्या, त्याच्यामध्ये त्याच्या कॉटवर उड्या मारून कॉट मोडून टाकणं वगैरे असं काय वाटेल ते केलं. पण तरी तो फारसा न चिडता मित्र राहिला. ऑल क्रेडिट टू हिम. ज्या पद्धतीने आपण सर्वांनी आपले वेगळ्या प्रकारचे मार्ग आयुष्याचा अर्थ शोधायला काढले, भगवान बुद्धांनी त्यांचा मार्ग म्हणून घर सोडून दिलं. घर सोडून दिल्यानंतर वेगळे गुरु त्यांना भेटले. त्यांचे गुरु जे काय त्यांना सांगायचे त्याच्या दुप्पट ते काहीतरी करून द्यायचे. शेवटच्या गुरुने त्यांना सांगितले की आता एक तांदूळाचा दाणा खाऊन राहायचं. कशासाठी हाल केले असतील देव जाणे. पण आधी त्यांच्या वडिलांनी जे त्यांना अत्यंत सुखाचं आयुष्य दिलं होतं त्याच्याबरोबर विरुद्ध टोकाला जायचे. मनाची उर्मी म्हणून त्यांनी केलं असावं. आणि एक दाणा सांगितल्यावर त्यांनी अर्धा दाणा खाऊन राहायचं ठरवलं. आणि साहजिकच शरीराला मानवत नाही. आणि बोधगयेच्या पासच्या नदीत 2 फूट पाणी असताना 2 फूट पाण्यातनं वाहून जायला लागले. आणि एका झाडाला कसे बसे आडले. आणि पहिला साक्षात्कार असा झाला की दोन्ही टोकं काय बरोबर नाहीत. खायला कुठं काही मिळालं नव्हतं. पण रात्री त्या बोधिभुजाखाली झोपलेला असताना सुजाता नावाच्या एका मुलीने त्यांना खायला आणून दिलं. त्यांनी खाल्लं आणि त्यांना पहिला साक्षात्कार झाला. त्याला मध्यम निकाय असा मार्ग, मध्यम निकाय, मध्यम मार्ग. दोन्ही टोकं काही फारशी उपयोगाची पडत नाहीत आयुष्यामध्ये. मध्यम मार्ग उपयोग असतो असं म्हणून ते पुन्हा घरी यायला निघाले. आणि झेनची सुरुवात माझ्या मते तिथून झाली असावी. घरी आल्यानंतर आपल्या बायकोचा निरोप न घेता, लहान मुलाचा निरोप न घेता ते गेले होते. त्यामुळे जेव्हा त्यांची बायको भेटली, अशी गोष्ट आहे. आणि अर्थात बायकाचा प्रश्न विचारू शकतात नवऱ्याला. भगवान बुद्धांकडे बघून त्यांची बायको त्यांना म्हणाली, तुमच्यात काहीतरी बदल झालेला मला दिसतोय. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. हे करण्यासाठी इथून जायला हवं होतं का? असं म्हणतात की भगवान बुद्ध गप्प बसले. He couldn't answer. If he would have answered yes, that would be wrong. If he would have answered no, that would be wrong. He didn't answer. तो जो मनात त्याच्या सन्नाट आला असेल, झेन स्टार्टेड फ्रॉम देअर. मग त्याच्या अनेक स्टोरीज आहेत. ध्यान या शब्दाचा चायनीजमध्ये चान झालं, जॅपनीजमध्ये झेन झालं. आणि मग झेनमध्ये काय काय स्टोरीज आहेत. त्या झेन फ्लेश झेन बोन्स नावाचं एक पॉल रेफ्सनी कंपाईल केलेल्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या पुस्तकांमधल्या त्या सगळ्या गोष्टींचा अर्थ झेन इतक्या प्रकारे, झेन इज मंडेन, झेन इज स्पिरिच्युअल, झेन इज समथिंग, झेन इज नथिंग, झेन इज हिअर, झेन इज देअर, झेन इज नाउ, झेन इज नेव्हर, झेन इज एव्हरीवेअर. Whatever you see, if you seek it with full awareness, you are already in Zen. So that you should have this kind of flavor of Zen, I thought I would also contribute a little bit to that. What is reality and how the reality wags its tail, and sometimes the tail wags reality, we don't know. So to have that idea as to how this Zen idea develops, the book is written. There are many ideas in Zen. One of the ideas is Zazen.
that means sitting and doing nothing. Now, doing nothing is one of the most beautiful ideas you will ever see. When you sit quietly, you are not doing anything as such because breathing is happening to you, you don't breathe. Breathing just happens to you. Thoughts come in your mind, you don't think. Then what are you doing? You are letting things happen around you, and that's called Zazen. Letting things happen around you and trying to build up your energies inside so that your mind doesn't lose any energy through Shadripus, Kama, Krodha, Lobha, Mada, Moha, Matsar. If at all they come, you watch. Breathe correctly, and you will find that all those wrong emotions are digested and love flowers in your mind. Second idea is cone. Normally you ask somebody any question, the answer is ready, our intellect starts working, logical mind starts working. You ask me how to go to Bombay, I immediately start telling you how to go to Bombay. Cone is a concept where your mind stops. The most important thing about any cone is that you are not supposed to intellectualize it, you are not supposed to apply logic, but still start working on it. That's the paradox. Zen thrives in paradox. What is the paradox? For example, I will give you an idea. The commonest example is one hand clapping. Commonest example. Show me the clap of one hand. The teacher will demand of you. And you wouldn't know how to start. Better still, I will give a simpler one. You take a bottle with a narrow neck, big bottle, put an egg into it, hatch the egg out, one duckling or whatever will come out, you feed the baby grows. Now the cone is, without killing the chicken, without breaking the bottle, take it out. Now you put this cone in your mind and you wouldn't know how to start. Don't dismiss it by saying, this is impossible. Don't dismiss it by saying that. That's not the way to look at it. The way to look at it is really trying to find it out how to start. And you'll find your mind become completely quiet because you can't start. Whenever you have any problem, actually take a piece of paper, draw a bottle, put a chicken into it and just think how to bring this chicken out without breaking the bottle. And realize yourself. That's the beauty of Zen. There are many such concepts which are expounded in the book. I suppose you will enjoy it. And one story at a time, please. Because sometimes you'll find the meanings are profound, sometimes they are not profound, sometimes they're quite silly, sometimes they appear stupid, anything. But just go through it. I am sure you will love it. Thank you. My Zen has started acting. Thank you, Doctor, for giving us some insights about the Zen stories and the concept of Zen itself. आता आपला कार्यक्रम आहे पुस्तक प्रकाशनाचा मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. मी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सतीश आळेकर यांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. एक छोटीशी सूचना की सगळ्यांनी आपले मोबाईल स्विच ऑफ करावेत, नाही तर सायलेंट मोडवरती ठेवावे प्लीज. धन्यवाद. आपल्या मान्यवरांचं आजच्या असं वैशिष्ट्य असं आहे की यांचे व्यवसाय वेगवेगळे असूनही त्यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे यातला प्रत्येक जण लेखकू आहे. इट्स अ वंडरफुल कोइन्सिडन्स दॅट ईच वन ऑफ देम हॅव अ स्किल ऑफ रायटिंग. वन ऑफ आवर चीफ गेस्ट्स, Dr. Kutti, is a professor of English literature. Educated at Government Brennan College, Tellicherry, Calicut University and SU University, he did his master's degree in English and education and did his doctorate in English language and literature. He retired as a professor of English from Pondicherry Government Service in 2008. He is now busy as an examiner
for MA, MPhil and PhD programs. He guided research in English literature, gardening, poetry, reading and classical music are some of his favorite things. He himself is a poet and his poetry has been published in many reputed periodicals in India. I request Mr. Kutti to share his views with us. Very distinguished guests of this evening, on the days, ladies and gentlemen. I'm extremely happy to be present here on this day of the publication of Dr. Sarangapani's book on Zen. Zen spirit, Zen twist, Zen fun. It is almost a product of coincidence, as Dr. Sarangapani mentioned. We met in the early 80s at Tellicherry, when he had come to Tellicherry as a member of the commission appointed by the Sports Authority of India. I never thought this relationship would grow and reach a state of fulfillment. Today, it is actually a day of fulfillment in my life, because willy-nilly I met a man, a surgeon by profession, one who had more or less the same kind of thinking that I did have. After the 80s, I came to Pune several times for academic reasons, and each time I did meet Dr. Sarangapani, and he has been a great host to me. His wife, his children. In fact, last time when I went there, we had a soulful listening, a soulful session of classical music sung by his daughter. Why I tell you this? That is my hour of Zen. This is how Zen has happened in my life. So before I talk about it, I should say how I experienced it in my life. Because Zen experience is experienced in various ways in the lives of the people. And if I try to bring in a method, a methodology, a way, then I think I would be simply killing the very spirit of Zen. So Zen means infinite freedom, the joy of freedom from all conventions. And the way Dr. Sarangapani has actually chosen the 101 stories from the original book, that is Zen Flesh, Zen Bones, which was actually published in the 70s, when I was a very young man, and I was simply fascinated by the quality of the. I think some of you would have seen. I don't know, is it possible to show that? This Pelican book, Zen Flesh, Zen Bones, is a classic in itself. In fact, all these stories, basically they come from this. And what Dr. Sarangapani has done is to add to its variety. Normally a story has a beginning, it has a middle, and it has an end. But in most of these stories, Zen spirit, Zen twist,
You have a story. The story begins, it has a middle. It doesn't have an end, but it has a muddle. You understand that? There is so many possibilities of interpretation are added to that, and each story presents its own what is called plenitude, a multiplicity of ideas, a variety of feeling. And if you simply probe it intellectually, I think it would be a waste of time. Because all Zen, I think, is against an intellectual concept. It denies the intellectual development, learning something gradually, methodically, and finally concluding it. Even in the Chinese philosophy, I believe, the very distinct lines of Confucius and Lao Tse, one believes in gradual understanding, Confucius, whereas Lao Tse believes in instant understanding, knowing something not gradually, but coming to the result here and now. You don't think, you don't remember, but you feel, you experience truth deeply. Zen, I think, belongs to the second category, basically, even though it has its own varieties of what is called, presentations. And what is very special about what Dr. Sharangpani has done, as I've told you, is that each of these 101 stories, because I went through it, not actually one story a day, that is the doctor's prescription. I have actually gone through the entire stories again and again, and to be very honest, I couldn't understand what some of the stories meant. Even now, I am actually trying to grapple with its essence, because some of the stories are really nuts. You can't just break it open. It's so difficult, but it is in the difficulty that we experience fun, and we experience Zen, and Zen becomes fun in this great book. The time allotted to me is something like 20 minutes, and it would be very difficult to rather concentrate on any one of these, or at least even a few of these things, but I would like to just point out one or two stories. You know, in one story, you have no loving kindness, where in China, an old woman was supporting a young student of Zen, and she was supporting him for 20 years, and she wanted to know how far this man has made progress, and to test the quality, the achievement of this man, she sends a temptress, a young woman of desire. I think that's a very powerful phrase which is repeated in the story again and again. And finally, what happens? I'm not going into the story in detail. This young man was staying in a house which was actually given by this woman, and the girl returns without actually fulfilling the mission. That is, she was sent to tempt the man, and I think a very cryptic statement was made in the narrative. Says, when the young girl met the Zen student, the student replies like this: an old tree grows on a cold rock in winter. I would repeat, because there's a lot of play of sound in this particular sentence. An old tree grows on a cold rock in winter. That is the quality of the man. That is, he is unable to, or he wouldn't actually respond with passion to this young girl.
replied the monk, somewhat poetically, nowhere is there any warmth. Because to make the man rather feel the desire, you need some warmth, you need some passion. And then the girl returned and related what he had said. And the old woman thinks, "To think I fed that fellow for 20 years, exclaimed the old woman in anger. He showed no consideration for your need. Whose need? The girl's need. No disposition to explain your condition. He need not have responded to passion, but at least he should have evidenced some compassion." I think so beautifully, presented in the story. It has been given at least 3 or 4 what is called a different versions. What really happened? What are the possibilities of this story? The original story says the monk should have actually at least acted with compassion, if not with passion. Now for this there are various, extensions given. What do you call? Every story is provided with an extension value. So one extension value is like this. One old woman sent a girl rich in desire to the hut of a monk she had supported for many years. The girl got in the hut and started embracing and kissing the monk. "Now, what do you say about this?" she asked the monk. So after embracing the monk, she is asking this question. "Old tree grows on a rock in winter. If some warmth is around, it flowers." So saying, he enjoyed her company to the full. I think this is one of the variations. And I thoroughly enjoyed this. Each story can be enjoyed with its extension values. And I think the Zen is in its instancy, in its immediacy, and in its paradoxical state. It is neither this nor that, but it is this and it is that. It is now, it is here. It is there, it is then. So, Zen is a timeless experience. I think through this one example, there is no time, otherwise I would have actually put in a few more. They're so interesting, so very interesting that each day, just like you say, apple a day keeps the doctor away, but you can't keep this doctor away if you take the apple of the story every day. I put, all my appreciation on this particular occasion, and I feel immensely gratified to be here with you, because I know that here I am addressing the elite of the Pune citizenry, the best people who can think and feel, evaluate, appreciate the lessons in culture. They are seated before me, and I am totally humbled down by your presence. I feel immensely gratified and honored to be here with you, to present to you at least a little bit of my experience of what I had read. And the pains taken by Dr. Sarangapani is very exceptional. It needs not just an encouragement, but it needs a salutation. I salute his effort, and I could very much realize what made him work, what made him sweat, sit day and night, write, proofread, and finally take it through the press, and ultimately bring it before an audience in the form of this grand function. I congratulate him, I appreciate him, and I feel so much gratified. Once again, I thank Sarangapani Prakashan for inviting me to this place, and I feel the great warmth of hospitality. Thank you once again. डॉक्टर कुट्टी यांचं बोलणं ऐकताना आता आपल्या सगळ्यांना निदान मला तरी अगदी असं वाटलं की
खूप वर्षांपूर्वी जेव्हा कॉलेजमध्ये मी होते तेव्हा आवडत्या प्रोफेसरांचं प्राध्यापकांचं भाषण ऐकताना किंवा एखादा विषय समजून घेताना जसं छान वाटायचं तसं खूप छान वाटलं. त्यामुळे थँक्यू मिस्टर कुट्टी फॉर एक्सप्लेनिंग टू अस इन अ ट्रू स्पिरिट ऑफ अ स्किल प्रोफेसर ऑफ लँग्वेज अँड लिटरेचर पर्स्पेक्टिव्ह टू अंडरस्टँड दिस स्टोरी इन ट्रू सेन्स. थँक्यू व्हेरी मच. आता आपले याच्या पुढचे वक्ते आहेत डॉक्टर नाझीर एडल. डॉक्टर नाझीर एडल यांचा परिचय ऐकताना म्हणजे मी परिचयाला सुरुवात केलीच की असं तुमच्या लक्षात येईल की ज्या ज्या गोष्टीत म्हणून त्यांनी भाग घेतला आहे तिथे तिथे गुणवत्तेचं करता एक क्रमांक पटकावण्याचा त्यांना छंदच आहे जणू काही. अगदी सुरुवातीपासून बघितलं तर व्हेन ही अपियर फॉर हिज एसएससी एक्झाम्स ही स्टूड सेकंड इन पुणे अँड सिक्स्थ इन महाराष्ट्र. देन ही जॉईन वाडिया कॉलेज फॉर प्री प्रोफेशनल अँड स्टूड फर्स्ट इन PD सायन्स in University of Pune. Then he did his MBBS from BJ Medical College, Pune, and stood first, and has been awarded a gold medal for that. After that, he did his MD from the same college. आणि तुम्हीच मला आता सांगा की काय झालं असेल. Yes, of course, you have guessed it right. Dr. Edul topped the list and been awarded the Pune University gold medal. Presently, he works as a consultant physician at Ruby Hall Clinic. Now, this much about his professional identity. In addition to that, he has a flair for writing. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल आणि आपण वाचले असेल त्यांच्या गोष्टी मराठीतून येणाऱ्या. एका मराठी साप्ताहिकाच्या दरवर्षी होणाऱ्या कथा स्पर्धेत त्यांनी अनेक वर्ष पारितोषिके मिळवलेली आहेत. He wrote short stories for BBC World Series and won prizes in BBC Short Stories Competition and in the Asian Short Stories Competition too. He won prizes for playwriting as well in the BBC Council Drama Competition. Cycling and collecting Indian and Western classical music LPs are some of his hobbies. एक भन्नाट व्यक्तिमत्व म्हणून त्यांचे परिचित त्यांना ओळखतात. So I request Dr. Edul to share his view with us. Thank you, Shubhada, for such a very nice introduction. खरं तर ही माहिती मीच त्यांना पुरवली होती, पण त्याने फारच छान पद्धतीने वाचून म्हणून थँक्यू अगेन. आणि थँक ऑल ऑफ यू, ऑल द ऑडियन्स, फॉर कमिंग हिअर इन सच लार्ज नंबर्स. And thank the organizers for giving me this chance to speak about this book and its author. Dr. Rajesh Sharangpanena मी अगदी कॉलेजपासून ओळखतोय. सुरुवातीपासूनच हे गृहस्थ जरा हटके, ह्याची विचार करण्याची पद्धतच वेगळी. यांनी मेडिकल सायन्सवर अजिबात विश्वास नाही आहे, म्हणजे माझ्यावर विश्वास नाही आहे. आणि हे आत्ता जे वाचलं की कन्फ्यूज मेडिसिनवर ते एक पुस्तक लिहिणार आहे. थँक्यू, कारण मी आता फारच कन्फ्यूज आहे. तरी पण मग ह्याने आपली स्पोर्ट्स मेडिसिनची पदवी मिळवली जर्मनीवरून, पण स्वतःचे नियम लागू करून, स्वतःचं संशोधन करून स्वतःची एक नवीन प्रॅक्टिस सुरू केली. आणि मी खात्रीने सांगू शकतो की पुण्यात आज एक पण पाठदुखीचा असा पेशंट नाही आहे ज्याने डॉक्टर शारंगपाणीचं नाव ऐकलं नाही. घ्या किंवा घेऊ नका, पण पाठ दुखली की कोणी ना कोणी तुम्हाला विचारणार की डॉक्टर शारंगपाणीला दाखवलं नाही, भाऊ तुम्ही आहात कुठे, असं आहे. याशिवाय त्याने बरंच काय काही केलंय. आता मला हे मिळालं आणि मी वाचत होतं की ट्रॅव्हलिंग ऑल ओव्हर द कंट्री, ऑल ओव्हर द वर्ल्ड. अगदी ए पासून सुरुवात आहे. अलास्का, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, भूतान, पहिलो रशिया, तर कुठे आलं कुणाच ठाऊक. यू आणि USA पर्यंत फक्त झेड राहिलंय, पण ते पण होईल. झांबिया, झांझिबार, झिम्बाब्वे आहे अजून त्यांच्यासाठी. आता शिवाय पुस्तकं लिहितात. This I think is his 10th book.
यांचं नाव, पुस्तकाचं नाव आहे झेन स्पिरिट, झेन ट्विस्ट, झेन फन. झेन म्हणजे काय हे मला एकदा ओशोचं काहीतरी पुस्तक वाचताना समजलं. ते म्हणाले की जेव्हा बुद्धिझम आणि टाओ एकत्र आले तेव्हा ते मिश्रण आणि तयार झालं ते झेन. जे काय ते, पण मी विचार करतो कधी कधी की आपल्याला हे सर्व का लागतं. झेन म्हणा, बुद्धिझम म्हणा, हे धर्म तो धर्म आपल्याला का लागतं. जनावरांना तर लागत नाही, आपल्याला का लागतं. तर अर्थातच याचं कारण असं आहे की एक तर काहीतरी सोशल ऑर्डर तयार करण्यासाठी, नाहीतर दे वुड बी लॉ ऑफ द जंगल. आणि दुसरं म्हणजे मॅन इज मॉर्टल. कधी ना कधी आपण मरणार आणि मरण्याची भीती इज क्वाईट स्ट्रॉंग. माणूस मरायला एवढा घाबरतो, एवढा घाबरतो, एवढा घाबरतो की तो मरायला तयारच नसतो. अगदी शेवटच्या क्षणी तरी काहीतरी तो आयडिया काढतो. ओके ओके, मी मरणार म्हणजे माझं बॉडी मरणार, आत्मा अमर आहे. एक तर कोणतरी सांगतं की वी कॅन गो टू हेवन. किती छान, हेवन मध्ये जाणार. अर्थातच तिथे कोणाची पाठ दुखणार नाही, म्हणजे यांना काम करू. किंवा हेल्थ, पण ते पण परवडलं. दुसरं म्हणजे पुनर्जन्म होऊ शकतो. यू कॅन बी बॉर्न अगेन. तुम्ही जर या जन्मात चांगलं काम केलं तर तुम्ही राजे होऊन येणार, नाहीतर मग सांगता येत नाही. मांजर, बेडूक पण चालेल, चालेल. झुरळ ते पण चालेल, पण आपलं अस्तित्व कायमचं मिटायला नको अशी भीती. तर यामुळे म्हणजे बरंच काय काय हे येतंय. पण त्रास देणारी गोष्ट आहे, आपलं शरीर आपल्याला कधी त्रास देत नाही. त्रास देतं आपलं मन. आणि मनाला शांत करण्यासाठी, त्याला एक फटका देऊन गप्प बसवण्यासाठी अशा म्हणजे प्रोसेसेस, अशा पुस्तकं, असे म्हणजे सिस्टम्स तयार झाले. झेन एक आहे, तुम्ही हे पण वाचलं असणार, इसॉप फेबल, इसॉपच्या गोष्टी. ते प्रत्येक गोष्टी वाचून आपण म्हणतो बरोबर आहे. किंवा पंचतंत्र, तिथलं वाचून आपण म्हणतो पण झेनची एखादी गोष्ट वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं स्टॉप. म्हणजे जसं की माइंड शुड स्टॉप. आता ही झाली सर्व फिलॉसॉफिकल गोष्टी. काही लोक फिलॉसॉफिकल असतात, तर काही लोक प्रॅक्टिकल असतात. आता खरं तर एकदा रीडर्स डायजेस्टमध्ये एक असंच काहीतरी हे असतं ना, की तुम्ही उत्तरं द्या आणि शोधून काढा तुम्ही किती प्रॅक्टिकल किती फिलॉसॉफिकल. तर मी पण टेस्ट घेतली, म्हणजे बायकोने पण घेतली. सो बरोबर आलं, 5 out of 10 फिलॉसॉफिकल, 5 out of 10 प्रॅक्टिकल. आणि माझं आलं 10 out of 10 प्रॅक्टिकल. तर ते म्हणाले इट इज गुड टू बी प्रॅक्टिकल बट यू आर प्रॉबली ओव्हर डुईंग इट. तर असं जर असताना, हे सगळं वाचताना कधी कधी माझ्या लक्षात येतं की ही स्टोरी किती छान आहे, उत्तम आहे. जसे की नो वॉटर नो मून, हे तर मी पहिली स्टोरी वाचलेली. पण कधी कधी मला असं वाटतं की ठीक आहे, ओके. आणि एखादी स्टोरी मला असं वाटतं की काहीच दम नाही याच्यात. तर साहेब काय बोलले नाही, पण मला वाटतं त्यांच्या मनात पण असं आलं होतं की काही स्टोऱ्यात खरं तर म्हणजे एकदम बेस्ट नाही आहे आणि काहीतरी ह्याच्यावरती इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे, म्हणून त्याने हे पुस्तक लिहिलं आहे. सांगितलं नाही त्याने, पण मला असं वाटतं. कारण त्यांना कुणाची काहीच पटत नाही, तर झेन कशाला पटलं पाहिजे. त्यांनी म्हणजे परत म्हणजे ऑल्टरनेटिव्ह दिले. ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन जसं आहे तसं ऑल्टरनेटिव्ह मार्ग, हे पण होऊ शकतं, ते पण होऊ शकतं. आणि काही म्हणजे आता 1-2 मी काढून ठेवले, त्यात एक तरी वाचून दाखवतोय मी तुम्हाला. जसं की स्मोकिंग आणि मेडिटेशन. तर two monks were very fond of smoking. One went to the teacher and asked him, "Can I smoke while I am meditating?" The master gave him a resounding hit with a bamboo. अर्थातच कानाखाली आवाज काढला. The other went to the master and asked, "Can I meditate when I am smoking?" Master said, "By all means." तर ही झाली मुख्य स्टोरी, आवडली मला.
पण याने अजून एक ॲडिशन दिलंय की द टू monks were very fond of smoking. One went to the master and said, "How can I quit smoking?" तर त्याने विचारलं की "Can you leave anything just like that?" तो बोला "Yes." "Then quit," said the master. The monk was enlightened, never smoked again. ठीक आहे, पण याच्यापेक्षा अजून चांगलं आहे काहीतरी. The other monk asked the same question. तो म्हणाला "नो सर." असं इमिजिएटली मी काहीच सोडू शकत नाही. तर तो बोलला, मास्टर म्हणाला की "उत्तम, छान, आता तू असं कर, यू मेडिटेट ऑन स्मोकिंग. फक्त दिवसभर स्मोकिंगचाच विचार कर आणि स्मोकिंगच करत राहा. सिगरेट शेवटपर्यंत ओढायची, सोडायचीच नाही. स्मोकिंग आणि स्मोकिंगचं मेडिटेशन करत करत तो बिचारा दमला. शेवटी त्यांनी सर्व फेकून दिलं. साहेब म्हणतात की यूज टू स्मोक वन्स ऑन द अॅनिव्हर्सरी ऑफ दिस टीचिंग. मला तर वाटतं ही नेव्हर स्मोक अगेन आफ्टर थिंकिंग सो मच. तर याचा अर्थ असा आहे की कधी कधी आपल्याला काहीतरी टेन्शन येतं. समजा कुणाची नोकरी गेली तर आपण तो बिचारा विचार करत बसतो आणि आपण म्हणतो डोंट थिंक अबाउट इट. नको रे विचार करू. ते एवढं सोपं आहे का? कुणाला काहीतरी झालं आणि फक्त सांगणं की विचार नको करू, शक्यच नाही. विचार येणारच. आपलं मन इनव्हॉलंटरी ऑर्गन आहे. शाळेत आपल्याला शिकवलं जातं व्हॉलंटरी मसल, इनव्हॉलंटरी मसल. जसं की हाताला मी सांगू शकतो की वरती जा, खाली ये, इट विल लिसन टू मी. हृदय आपलं नाही, इट इज इनव्हॉलंटरी. इंटेस्टाईन इनव्हॉलंटरी. अर्थातच योगी लोक सर्व काही कंट्रोल करतात ते वेगळं, मी सर्वसाधारण माणसाचं सांगतो. तसंच मन आपलं इनव्हॉलंटरी आहे. आपल्याला वाटतं माझं मन, आपलं मन तुमच्या कंट्रोलमध्ये तर नाही आहे. तुम्ही सांगू शकता का मन गप्प शांत बस, विचार करू नको? इम्पॉसिबल. 10 सेकंड पण तो शांत राहत नाही. तसंच म्हणून कुणाला सांगणं की जाऊन दे, नोकरी गेली तर काही नाही, विचार करू नको. उलट त्यांना सांगायचं की बस दिवसभर तू त्याचाच विचार कर, दुसरं काहीच करू नको. कंटिन्यूस 24 तास त्याचा विचार करून करून तो दमतो आणि मग तो विसरून जातो. असं आहे. तशी ही स्टोरी. अशा 2-3 स्टोऱ्यावरती डॉक्टर शारंग पानीने फारच छान ऑल्टरनेटिव्ह मार्ग काढलेले आहेत. फारच आवडले मला. तुम्ही पण वाचत बसा. पण ते सांगतात तसं एका दिवशी एक स्टोरी, नाहीतर डोकं दुखणार. पाठ नाही दुखणार, डोकं दुखणार, तुम्हाला माझ्याकडे यावं लागलं. तर तुम्ही ठरवा मग तुम्हाला कुठली स्टोरी जास्त आवडली, त्यांची का ओरिजिनल. आणि जर दोन्ही नाही आवडलं तर नो प्रॉब्लेम, तुम्ही तुमची तिसरी लिहून टाका. आता हे सर्व आपण करत राहतो कारण वी वॉन्ट टू बी हॅपी. म्हणजे कोणी जर सांगितलं की आय हॅव कम इन दिस वर्ल्ड टू बी अनहॅपी तर तो खोटं बोलतोय. एव्हरीबॉडी वॉन्ट्स हॅपीनेस. आणि नेहमी आपण कुठेतरी लिहितो ग्रीटिंग कार्डवर विश यू हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. खरं आहे ते. ऑफकोर्स काही प्रमाणात नाही, बरंच प्रमाणात खरं आहे. हेल्थ तर पाहिजे. अगदी कोणाला डायबिटीस, ब्लड प्रेशर म्हणून ही हॅज टू बी सॅड असं काही नाही. पण ऑफकोर्स मेजर ट्रबलसम आजार आणि मग हॅपी राहणं कठीण आहे. तसंच वेल्थ, येस, अगदी म्हणजे दारिद्र्यात हॅपी राहणं पण मला तरी नाही वाटत. फिलॉसॉफिकल लोक म्हणत असणार की हो काय नाही, म्हणजे पुअरेस्ट मॅन कॅन बी हॅपी. व्हेरी गुड, आय एम हॅपी दॅट ही इज हॅपी. पण मला तरी काहीतरी लागतं. पण ट्रबल येतो जेव्हा यू डोंट अंडरस्टँड वेन टू स्टॉप. म्हणजे ॲज यू गेट मोर अँड मोर मनी यू बिकम हॅपियर अँड हॅपियर. आणि आफ्टर सम टाइम युअर हॅपीनेस स्टॉप्स अँड आफ्टर सम हॅपीनेस बिकम्स लेस. म्हणजे तो पॉईंट शोधून काढणं महत्त्वाचं आहे. अदरवाइज इज नो यूज युअर बिकमिंग रिच. ट्रॅजेडी ऑफ मनी अशी आहे की द पुअर मॅन इज अनहॅपी बिकॉज ही डज नॉट हॅव इनफ मनी. अँड द रिच मॅन इज अनहॅपी ऑल्सो बिकॉज ही डज नॉट हॅव इनफ मनी. कधी कोणाला पुरतच नाही. सो गार्ड अगेन्स्ट दॅट. तर शेवटी जर मला विचारलं की व्हॉट इज द सिक्रेट ऑफ हॅपीनेस, येस यू कॅन रीड दिस बुक्स, फिलॉसॉफी, हे ते सर्व काही फारच उपयोगी आहे, प्रश्नच नाही. पण आय थिंक की अंडरस्टँडिंग व्हॉट युअर लायकिंग्स आर, म्हणजे व्हॉट आर युअर प्रोस्लिबिलिटीज, व्हॉट यू लाईक आणि व्हॉट इज युअर कपॅसिटी. म्हणजे तुमची आवड निवड काय आहे आणि तुमची क्षमता काय आहे ते तुम्ही ओळखा आणि त्याप्रमाणे जर तुम्ही जगलात तर आय थिंक मोस्ट ऑफ द टाइम यू विल बी हॅपी. मेन म्हणजे कुणाची नकल करू नका. डोंट कॉपी एनीवन. इकडे तिकडे बघून हा असं करतोय म्हणून मी करणार, हा तसं करतोय म्हणून, अशा पण स्टोऱ्या आहेत त्याच्यात, वाचा. दॅट क्रिएट्स अ प्रॉब्लेम. लहान असताना शाळेत असताना आपण कॉपी मारतो, मी नाही कधी.
तर आता पण आपण कधी कधी बघून अशी कॉपी मारतो, तिकड ह्याची कॉपी मारतो, त्याची कॉपी मारतो की हा आपण असं केलंय. आणि नंतर जेव्हा निकाल लागतो तेव्हा आपण बघतो की हा पास झाला आणि मी नापास का. आणि मग आपण चिडतो, चिडचिड करतो की असं का. बोथ द आन्सर पेपर्स आर सेम. तर मी का नापास झालो आणि हा का पास झाला. द वर्ल्ड इज अनफेअर, म्हणजे गुड इज नॉट गुड, हे ते आपण रडतो. पण तुम्ही एक विसरता की तुम्ही नापास झाला कारण तुमचे प्रश्नच वेगळे होते, त्याच्याकडे कधी लक्ष दिलं नाही. तर आता मला नाही माहिती 15 मिनिट झाले का 20 मिनिट झाले, किती टाइम झाला. अशा बऱ्याच स्टोरी आहेत जे की वाचून आणि मी आता 2-3 स्टोऱ्या वाचल्या, जास्ती मला टाइम मिळाला नाहीये. पण आय एम शुअर की तुम्ही एक अजून आहे, कुठली आहे ते जरा मला बघू द्या. छानच होती पण विसरलो. हां, 3 days more. तिथे असं आहे की एक वन डिसायपल वॉज अ गुड टीचर आणि तो वन हँड क्लॅपिंग, जे साहेब म्हणत होते ते वन हँड क्लॅपिंग. हाऊ टू फाइंड द साऊंड ऑफ वन हँड क्लॅपिंग. तर साहेबांनी त्याला सांगितलं की हे बघ भाऊ, तू असं कर, मेडिटेट ऑन इट, आणि तुला जर नाही तुला एनलाइटन झालं तर सांग मला. सो ही ट्राईड, पण काही नाही. शेवटी तो दमला आणि त्याचे टीचर पण दमले आणि ते म्हणाले की बरं, मेडिटेट फॉर 3 days longer, then if you fail to attain enlightenment, you had better kill yourself. On the second day, the pupil was enlightened. आता हे कसं झालं ते मला नाही समजलं. आणि एक चांगली म्हणजे स्टोरी लिहिली आहे की ते घेऊन तो माणूस बसला की ऑन द, तसंच सांगितलं की इफ यू कॅनॉट डू इट ऑन द 3rd day, you had better kill yourself. So on the 3rd day, the disciple threw himself from a cliff. उडीच पडली त्यांनी, नाही जमलं त्याला, आणि वाईज गोईंग डाऊन तो एकदम एनलाइटन झाला. किती छान. बट ॲज ही सेज, कोणाला माहितीच पडत नाही की द पुअर फेलो वॉज एनलाइटन. तिसरा फारच छान होता. तो गेला आणि फायनली मास्टर म्हणाला, मेडिटेट फॉर 3 days, देन इफ यू फेल टू अटेन एनलाइटनमेंट, you'd better kill yourself. तर पळूनच गेला तो आणि एक पोएम लिहून गेला. मेल अँड फिमेल टुगेदर प्रोड्यूस मेनी ऑफस्प्रिंग इन मेनी years. Why waste time milking a bull when one cannot do that two can do? तर दिस इज कॉल्ड प्रॅक्टिकल. तर आता तुम्ही जर प्रॅक्टिकल म्हणायचे असले, काही कन्फेस करत का नाही मला माहिती नाही, पण ही इज मोर प्रॅक्टिकल देन एनी थिंग्स. तर ते असं आहे. सो इट्स अ व्हेरी एन्जॉयबल बुक. एन्जॉय, हॅव अ नाईस टाइम विथ इट. पण काही केलं तरी माझं शेवटचं म्हणजे सांगितलेलं विसरू नका, लीड युअर ओन लाईफ, कॉपी मारू नका. थँक्यू. पुस्तकातल्या कथांविषयी आणि इतरही जगण्याविषयीच्या तुमच्या मार्मिक टिप्पणीविषयी मनापासून आभार. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश आळेकर यांचा एक ज्येष्ठ नाटककार म्हणून आपल्या सगळ्यांना परिचय पुणेकर रसिकांना तर अगदी 100% नक्कीच आहे. ही इज अ रिनाउंड मराठी प्लेराईट, अन ॲक्टर अँड थिएटर डायरेक्टर. ही इज प्रॅक्टिसिंग थिएटर इन महाराष्ट्र इन 1970. ही इज वन ऑफ द फाउंडर मेंबर्स ऑफ इंडियाज वेल-नोन थिएटर ग्रुप, थिएटर अकॅडमी पुणे. ही इज बेस्ट नोन फॉर हिज प्लेस महानिर्वाण, महापूर, मिकी अँड मेमसा, बेगम बर्वे, दूसरा सामना, शनिवार रविवार, पीडिता, etc. Many of his plays have been translated and produced in several regional languages all over India. He also authored several short plays that are extensively staged by the experimental theatre groups all over Maharashtra for past 30 years. His new short play, Ek Divas Mathakade, is running in Hindi in Delhi and in Marathi in Pune. He remained the head of the Center for Performing Arts, University of Pune, which he founded, after foregoing the directorship of National School of Drama, New Delhi. He previously remained an adjunct professor at Department of Performance Studies, Tisch School of Arts, New York University, as a Fulbright scholar. खरं म्हणजे त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कलाकृतींविषयी आणि एकूण त्यांच्या कारकिर्दीविषयी जेवढं बोलावं तेवढं थोडंच आहे. पण मी त्यातले ठळक मुद्दे घेण्याचा थोडासा प्रयत्न केला आहे.
He has been honored with several state and national awards for his contribution to the field of theatre and literature. Nandikar Sanman, Sangeet Natak Academy Award are to name the few. He is the recipient of Padma Shri in 2012. Oxford University Press published 6 of his plays in a volume, Collect Plays of Satish Alekar in 2009. He is considered as one of the most influential and progressive playwrights, not just in Marathi theatre, but also in a larger modern Indian theatre. मला असं वाटतं की एवढी त्यांची ओळख मी करून दिलेली आत्ताच्या कार्यक्रमापुरती पुरेशी आहे. बाकी सर्व आपण त्यांची नाटकं पाहून जाणतोच आणि अनुभवतोच. खरं म्हणजे त्यांची नाटकं बघतो, अनुभवतो आणि ती थोडीशी मनातल्या मनात सोडवण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करतो. काय गो यांना नक्की म्हणायचंय. मगाशी म्हटल्याप्रमाणेच त्यांच्या कलाकृतींविषयी सांगण्यासारखं खूप काही आहे, पण मी आता एवढ्यावरच थांबते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. पुरवलेली माहिती ऐकलीत आपण आणि एदलजीचं भाषण आपण ऐकल्यानंतर तर खरं काय बोलायचं असा प्रश्न आहे. सर्वसाधारणपणे पुस्तक वाचून झालं की ते आवडलं तर का आवडलं सांगता येतं आणि आवडलं नाही तर का आवडलं नाही हे सांगता येतं. पण हे जे पुस्तक आहे ते वाचल्यानंतर ते आवडलंय का तर होई म्हणता येत नाही, नाही आवडलं का तर नाही आहे म्हणता येत. हे थोडंसं आमच्या प्रायोगिक नाटकांसारखं आहे. त्याच्यामध्ये काही झेन असेल तर त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमासाठी मला का बोलवलं हे खरंच माहीत नाही, कारण झेन या सगळ्या प्रकाराचा काही माझा संबंध कधीच आला नाही. राजीव शारंगपाणीशी मात्र संबंध आमचा दीर्घकाळ आला. BJ मेडिकलमध्ये आधी असल्यापासून ते नंतर त्याचा जास्त संबंध मी ललित कला केंद्राचं सूत्र हातात घेतल्यानंतर तिथल्या अभ्यासक्रमाची जेव्हा मी आखणी करत होतो तेव्हा ज्या मान्यवरांचा सल्ला उपयोगी पडला त्यातला राजीव शारंगपाणीचा सल्ला आम्हाला सगळ्यात जास्त उपयोगी पडला. कारण संगीत, नृत्य आणि नाटक या अभ्यासक्रमासाठी येणाऱ्या विद्यार्थ्याचा प्रमुख जे हत्यार असतं ते म्हणजे त्या कलाकाराचं शरीर. आणि त्या कलाकाराच्या शरीराची माहिती गायक असेल तर गायकाला, नृत्य असेल तर नृत्य करणाऱ्या नर्तिकेला आणि नाटक असेल तर त्या नटाला ही नेमक्या पद्धतीनं कशी सांगायची आणि त्याला त्या शरीराचं आत्मभान कसं आणून द्यायचं हा मोठा जिकिरीचा प्रश्न होता. आणि एक विषयच आम्ही एक कोर्सच त्याचा मी डिझाईन केला की नटाचं, कलाकाराचं शरीरशास्त्र. आणि तो अभ्यासक्रम हा राजीवनी संपूर्ण डिझाईन केला. एवढंच नव्हे तर त्याचा पाया घालून सुरुवातीची काही वर्ष तो अभ्यासक्रम त्यांनी शिकवला आणि कालांतरानं नंतर त्याला लक्षात आलं की ह्याच्यात काही अर्थ नाही, आता दुसऱ्या कोणीतरी शिकवलं पाहिजे. तर त्यांनी त्याचा विद्यार्थी तयार जो केला होता तो डॉक्टर वझे, त्यांनी तो अभ्यासक्रम पुढे शिकवणं चालू केलं आणि आता त्यांनी पण अजून कोणाला तरी ते बॅटन दिलेलं आहे. आणि डॉक्टर वझ्यांनी या अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक पण प्रसिद्ध केलं लिहून. ते लोकवाङ्मय प्रकाशनतर्फे आम्ही रतन टाटा ट्रस्टच्या अर्थसहाय्यातनं ते गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेलं आहे. आणि एदलजी म्हणला तसं राजू शारंगपाणी हा टिपिकल पुणेरी आहे, फटकून नाचणारा, जे काय आहे ते सडेतोडपणे सांगणारा, लाग लोभ दया क्षमा न ठेवता असं स्पष्ट बोलणारा स्पष्ट वक्ता आहे. आमच्या दृष्टीने त्याच्याकडे जाणं एक बोधिवृक्ष खाली गेल्यासारखंच असतं की तो सांगत असतो की तुम्ही तुमच्या शरीराचं काय करायला पाहिजे आणि काय करून ठेवलेलं आहे, पुढे त्याचं काय केलं पाहिजे हा तर त्याच्या शब्दात तो सांगत असतो. काही लोक जे ऐकतात आपल्यासारखे ते वेदनामुक्त होत असतील,
जे ऐकत नाहीत आणि दुर्लक्ष करतात ते पुन्हा पुन्हा त्याच्याकडे जातात किंवा त्याला फटकून अन्य कोणाकडे जातात आणि त्यांच्या शरीराचं जे काय व्हायचं ते होतं. हे वाचल्यानंतर माझ्या मनामध्ये खूप प्रश्न पडले. म्हणजे जसं एदलजी म्हणला तसं कन्फ्यूज व्हायला होता होता जेव्हा शेवटच्या पानावर पोचलो तेव्हा शेवटच्या पानावर एक 4 ओळीची कविता आहे. ती कविता अशी आहे, साऊंड फॉलोज सायलेन्स, सायलेन्स फॉलोज साऊंड, नो मॅटर हाऊ हार्ड यू मेडिटेट, साऊंड ऑफ सायलेन्स रिमेन्स. आता हे मला महत्वाचं वाटलं एक नट असल्यामुळे किंवा नाटकातला असल्यामुळे, कारण ही शांतता, ही स्तब्धता, या स्तब्धतेचा आवाज ऐकणं म्हणजे कोणाला जगण्याचा अर्थ समजून घेण्यासारखं वाटलं असेल. माझ्यासारख्या कलाकाराला या शांततेचा आवाज ऐकणं म्हणजे एक काही सृजनशीलतेचा ठाव, क्रिएटिव्हिटीचा एक शोध म्हणजे काय हे करावं असं वाटलं असेल. एखादा रंगकर्मी असेल तर त्याला रंगमंचावरची स्तब्धता त्यांनी घ्यायची आणि ती स्तब्धता ऐकतं कोण, तर प्रेक्षक ऐकतात आणि ते त्या नाटकाचा अर्थ ग्रहण करतात. त्याचं स्वरूप ठरवतो नट, पण नटाने आणि नट तो ती कशाने कसं ऐकायचं ते सिद्ध करतो. आणि मला असं वाटतं की या सगळ्या झेनचा, ज्ञान या शब्दापासून तो शब्द आला असं म्हणतात, नेमका नाटकाचा संबंध काय आणि तो नाटकाचा संबंध काही असतो का, लावला जाईल का, ते हे काम खूप वर्षापूर्वी झालेलं आहे. खूप म्हणजे खूपच वर्षापूर्वी झालेलं आहे. जपानमधले तुम्ही एक नाटकाचा प्रकार कधीतरी ऐकला असेल, नो. मास्क असतं, मास्क चेहऱ्यावर घालायचे आणि रंगमंचावर यायचं. ते मास्क पण विशिष्ट प्रकारचे असतात. एक म्हणजे म्हाताऱ्या माणसाचा मास्क असतो, एक मास्क असतो तो एका बाईचा असतो आणि एक मास्क असतो तो वॉरियरचा असतो. आणि हे 3 मास्क हे स्थायी भाव असतात. हे 3 मास्क तरी असतातच. आणि ते 9 नाटक होतं. आपल्याला समजायला तर अतिशय अवघडच आहे. ते त्या लोकांना पण समजणं आता मुश्किल झालेलं आहे. ध्रुपद गाणं जसं असतं, गायकीचा प्रकार आहे, त्यासारखं ते एक मूलभूत असा ठोस स्वरूप आहे. आणि असं म्हणतात की ते जर नो बघायचं असेल तर प्रेक्षकाची अवस्था ही झोप लागण्याच्या पूर्वीची आणि नुकतंच जाग आल्यासारखी याच्यामधली पाहिजे, तर ते चांगलं समजू शकतं असे त्यांनी लिहिलेलं आहे. आणि हे सगळं स्ट्रक्चर केलं ते झियामी मोटोकियो हा मोठा नो मास्टर होऊन गेला. त्यांनी वयाच्या 60व्या वर्षी 1403 मध्ये त्याचं ट्रिटीज म्हणजे त्याचं सगळं स्ट्रक्चर, नाट्यशास्त्र जसं आपल्याकडे आहे तसं त्यांनी ते ऑन द आर्ट ऑफ नो ड्रामा असं त्यांनी ती ट्रिटीज लिहिली. तर त्याच्यामध्ये त्या झेनचा आणि नाटकाचा संबंध काय आहे हे त्यांनी उद्धृत केलेलं होतं. मी माझ्या पद्धतीनं, एदलजींनी जसा त्याच्या पद्धतीनं अर्थ लावला तसं मी माझ्या पद्धतीने लावतो की मी नाटकातला असल्या कारणानं कदाचित तुम्हाला कदाचित तो जड जाईल किंवा कंटाळा येत असेल. तर तो झियामी असं म्हणतो त्याच्या ट्रिटीजमध्ये, इन द परफॉर्मन्स ऑफ नो आर द 3 बेसिक एलिमेंट्स, स्किन, फ्लेश आणि बोन. 3 are almost never found together in same actor. आता व्हॉट आर द एलिमेंट्स ऑफ स्किन, फ्लेश अँड बोन इन टर्म्स ऑफ नो. म्हणजे स्किन म्हणजे नोच्या टर्मिनॉलॉजीमध्ये स्किन म्हणजे काय,
नोच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये फ्लेश म्हणजे काय आणि बोन म्हणजे काय हे तो थोडक्यात एस्टॅब्लिश करतो. व्हॉट आर द एलिमेंट्स ऑफ स्किन, फ्लेश, बोन इन टर्म्स ऑफ नो. Bone represents the exceptional artistic strength that gifted actor shows naturally in his performance, and that is his inborn ability. म्हणजे त्याला ट्रेनिंगची गरज नाही. तर तो जो ॲक्टर आहे त्याला ते इनबॉर्न ॲबिलिटी, गायकाला जशी एक इनबॉर्न ॲबिलिटी असते तशी ती इनबॉर्न ॲबिलिटी आहे, ते म्हणजे बोन. फ्लेश कॅन डाउटलेस बी डिफाईन्ड that the element visible in the performance that arises from the power of skills of that actor that he has obtained by mastering two basic arts, chant, sound, आणि dance. याच्या मास्टरीमधनं जे आलेलं आहे, जे विजिबल होतं ते फ्लेश असं जे मी म्हणतो. आणि स्किन on the other hand may be explained as manner of ease and beauty in the performance. This can be obtained when two other elements म्हणजे flesh आणि bone are thoroughly perfected. आता तो याच्यानंतर जसं राजीवनी पुढे त्याचं एक्सटेन्शन जोडलेलं आहे तसं तो ते समिंग अप करतो, ते एक्सटेंड करतो, समिंग अप करतो. टू पुट इट इन द अदर वे, when considering that comes from the sight, the art that comes from the sound, and the art that comes from the heart, it can be said that sight should be equated with the skin, म्हणजे ease and beauty of the performance. Sound can be equated with the flesh, म्हणजे chant आणि dance, आणि heart can be equated inborn ability. असं त्यांनी अर्थ या झेनचा 1403 मध्ये त्या माणसानी लावला. आणि त्यांनी लिहिलेली नाटकंही अजूनही त्यांच्या नोचं जे आर्कायवल थिएटर चालू आहे त्याच्यामध्ये ते चालू असतं. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही झेन फिलॉसॉफी अंडरस्टँड नटानी करणं हे अतिशय नो मध्ये गरजेचं आहे, आणि त्याच्याशिवाय ती आर्ट त्याला परफेक्ट करता येत नाही. त्याच्यावर अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी आपलं मत मांडलेलं आहे की जे झेनशी रिलेटेड आहे. ऑर्थो हा फ्रेंच जो नाटकातला थेररिस्ट आहे त्यांनी पण त्याचं स्टेटमेंट वेल नोन आहे की थिएटर इज द स्टेट अँड द प्लेस, द पॉइंट वेअर वन कॅन ॲप्रिहेंड द ह्युमन अॅनाटॉमी, अँड विथ ह्युमन अॅनाटॉमी वन कॅन हील अँड डायरेक्ट लाईफ. ही एक झेनच्या सारखंच आहे. आता झेनकडे जेव्हा तो झेमी त्या थिएटरमध्ये बघतो तेव्हा त्यांनी काही मॉन्क्सकडनं इमेजेस घेतलेली आहेत कॉपी करून. त्या काळात मॉन्क्सनी काही इमेजेस जी लिहून ठेवली होती त्यातली काही इमेज त्यांनी 9 इमेजेस घेतली आणि त्यांनी सांगितलं की नोच्या नटाला जर तयार करायचं असेल तर ही इमेजेस त्याला दिली पाहिजे. आणि ती इमेजेस जी आहेत त्यांनी मास्क घालून तो अर्थ लोकांना समजेल असं करायला पाहिजे. आता ती इमेजेस 9 आहेत. त्यांनी 9 स्टेप्समध्ये तो ॲक्टर तयार होतो. त्याच्यासाठी त्यांनी आयुष्य घालून अनेक वर्ष काम करायचं. ती इमेजेस कुठली, त्यातली 1-2 इमेजेस तुम्हाला सांगतो. इन सिला, इन द डेड नाईट द सन शाईन्स ब्राईटली. आता मास्क घातलेल्या नटाने हा अर्थ चेहरा न दाखवता त्या मास्क मधून शरीराच्या हालचाली अशा पद्धतीने करायचा की तो मास्क जो घातलेला आहे त्यामधले इमोशन्स जनरेट होतील आणि लोकांच्या पर्यंत जातील आणि त्या वरच्या इमेजेसला पॅरलल त्यांनी ते शिकायचं. दुसरी इमेज त्यातली अशी आहे, स्नो कव्हर्स 1000 माउंटन्स, व्हाय इज देअर वन पीक दॅट इज नॉट व्हाईट.
थाउजंड्स माउंटनवर स्नो पडलेला आहे, पण एकच शिखर जे आहे ते स्नो शिवाय काय दिसतं. आणि एक त्यांनी तिसरं दिलेलं आहे, पायलिंग अप स्नो इन अ सिल्वर बाउल. एकदम आपल्या घरात आल्यासारखं की, आणि त्याच्यावर तो नटाने घातलेला मास्क आहे आणि त्यांनी त्याच्यावरनं हे लोकांच्या पर्यंत पोचवायचं. तर अशा पद्धतीचा हा झेनचा संसार जो काही मला थोडाफार समजला, एक रंगकर्मीला किंवा नाटकातल्या माणसाला जो संबंध लावण्याचा प्रयत्न 1403 मध्ये केला, आणि हे सगळे जे प्रयत्न आहेत ते आपल्यापर्यंत आले, याला कारणीभूत ज्या झालेलं आहे ते आपल्याकडचे साऊथ इंडियातले डान्सेस, कुडियाट्टम किंवा त्यांच्याकडचे मार्शल आर्ट फॉर्म्स, हे अभ्यास करायला पाश्चिमात्य देशातनं जे जे रंगकर्मी येऊन गेले त्यांच्या मार्फत हे सगळं पुन्हा आपल्यापर्यंत आलं. आणि आपलं भाग्य असं की राजू सारंगपाणींसारखा जो प्रवाह प्रतीत होऊन हा दक्षिणेकडे जाऊन हे ज्या गोष्टी आहेत तो शिकतो, आपले मार्शल आर्ट्स आहेत ते आपल्याला समजून शकतो. उदाहरणार्थ त्यांनी मागे कृष्णी कुस्ती याच्यावर महत्त्वाचं विवेचन करून एक लेखही लिहिलेला होता आपल्याकडच्या मराठी मार्शल आर्टवर. तो थांगता नावाचा मार्शल आर्ट प्रकार जो आहे तो इन्फाळा जाऊन पण आत्मसात करतो, तिथल्या त्या थांगतांच्या आर्टिस्ट बरोबर तो काम करतो. तर असा हा एक वेगळा पुणेकर या निमित्तानं कार्यरत झाला. हे त्यांनी पुस्तक लिहिलं आणि त्याचा असण्याचा फायदा हा पुण्यातल्या ललित कला केंद्रांच्या मधल्या कलाकारांना अनेक वर्ष मिळाला. जसा तुम्हाला पेशंट म्हणून त्याच्या ज्ञानाचा उपयोग झाला, तसाच पुण्यातल्या कलाकारांना देखील त्याच्या ज्ञानाचा उपयोग त्यांचं शरीर समजून घ्यायला, त्यांच्या शरीराचं आत्मभान यायला, मग तो नृत्य करणारा कलाकार असेल किंवा गाणारा कलाकार असेल किंवा रंगमंचावरचा कलाकार असेल, या तिघांनाही तो होतोय. असाच तो होत जाईल आणि त्याची जी दृष्टी आहे ती अजून ह्याच्यापेक्षा जास्त वेधक आणि वेचक होत जाईल अशी मला खात्री वाटते. मी या पुस्तकाला आणि त्याच्या पुढल्या कारकिर्दीला त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद आळेकर. नाट्यशास्त्रामध्ये झेनचा अर्थ काय ते उलगडून सांगितल्याबद्दल धन्यवाद. आता वेळ आली आभार प्रदर्शनाची. सर्वात प्रथम मी व्यासपीठावरच्या मान्यवरांचे आभार मानते. आपले विचार आमच्यासमोर मांडून त्यांनी आम्हाला नुसती माहिती दिली असं नाही, तर आम्हाला विचार प्रवृत्तही नक्कीच केलं आहे. आणि दुसरे आभार अर्थातच तुमचे. संत ज्ञानदेवांनी श्रोता आणि वक्ता यांचा संबंध 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीचा मांडला आहे की श्रोत्यांचे विचार ऐकायला, जर वक्त्याचे विचार ऐकायला जर श्रोता हजरच राहिला नसेल तर मग त्या वक्त्याच्या बोलण्याला अर्थच उरत नाही. त्यामुळे आपण आवर्जून आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार. ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाचं नियोजन या जागेत करणं शक्य झालं त्या बालशिक्षण संस्थेचे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे आभार. तसंच ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था उत्तम रीतीने उपलब्ध करून दिल्याबद्दल संबंधितांचे आभार. अमर फ्लोरिस्ट केटरिंगचे समीर गाजरे यांचे आभार हो. आणि महत्त्वाचे म्हणजे कार्यक्रमाच्या नियोजनात सक्रिय सहभागी झाल्याबद्दल डॉक्टर हिमांशू वजे, डॉक्टर आरती देव, सोनल, कृपा, दिव्या, उर्मी, नम्रता, सुनील आणि दीपक या सर्वांचे मनापासून आभार. सर्व रसिकांना एक सूचना आहे की या पुस्तकाची मूळ किंमत 300 रुपये आहे आणि आज हे पुस्तक सवलतीच्या दरात आपल्याला 250 रुपयाला इथे उपलब्ध आहे. तसंच डॉक्टर राजू सारंगपाणी यांची इतरही पुस्तकं आज इथे उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर अल्पोपहाराची सोय केलेली आहे, त्याचा आस्वाद आपण सर्वांनी घ्यावा ही आग्रहाची विनंती. या कार्यक्रमात अशा रीतीने सहभागी करून घेतल्याबद्दल सारंगपाणी प्रकाशनची मी आभारी आहे.